Today's we are going to learn to find GST in a trading chain. In chapter first 4 financial planning. गणित भाग 1 मधील प्रकरण नंबर 4 अर्थनियोजन या चॅप्टर मध्ये आपण व्यापार साखळीमध्ये जीएसटी कशी पेड करतात ते फाइंड आउट करण्याचा अभ्यास करणार आहोत. GST in a trading chain. GST in a trading chain first is a manufacturers. वस्तू निर्माण करणारा. Manufacturer sold the object or things to wholesaler or distributor. Wholesaler or distributor sold object to retailer and retailer sold object to the customer or consumer. This is the trading chain. उत्पादन निर्माण करणारा उत्पादक म्हणजे मॅन्युफॅक्चर. कंपनीमध्ये तयार झालेला माल म्हणजेच मॅन्युफॅक्चर हा जिल्ह्याच्या किंवा विभागाच्या ठिकाणी एखादा डिस्ट्रीब्युटर असतो, तर आपण होलसेलर असं म्हणतो. तो होलसेलर मॅन्युफॅक्चर कडून ती वस्तू घेतो आणि होलसेलर रिटेलर जो काही व्यापारी आहे, घाऊक व्यापारी आहे, त्याला विकतो आणि मग रिटेलर कडून ती वस्तू पुन्हा ग्राहक म्हणजे कस्टमर किंवा कंझ्युमर ग्राहकाला विकली जाते. ही जी काही चेन आहे, मॅन्युफॅक्चर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर, रिटेलर टू कंझ्युमर, this is the trading chain. At every stage to paid GST within a state. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक स्टेजला मॅन्युफॅक्चर टू होलसेलर ही पहिली स्टेज आहे. पहिल्या स्टेजला जीएसटी पेड केला जातो. होलसेलर टू रिटेलर ही सेकंड स्टेज आहे. या स्टेजला सुद्धा जीएसटी गव्हर्नमेंटला पेड केला जातो आणि रिटेलर टू कस्टमर या तिसऱ्या स्टेजला सुद्धा जीएसटी पेड केला जातो. GST in a trading chain from manufacturer to wholesaler, wholesaler to retailer, retailer to customer. GST is a charge and paid to the government at every stage of trading. We have to see or learn one example how to find GST in a every stage in a trading chain. Manufacturer of watch has sold one watch for rupees 200. Wholesaler sold that watch for rupees 300 to the retailer. Retailer sold it to the customer for rupees 400. Rate of GST charge at every stage is at 12%. Then how each trader pay GST and take his input tax credit at every stage of transaction is shown in the following chart. Manufacturer, निर्माता, उत्पादक एक घड्याळ होलसेलरला 200 रुपयाला विकतो. होलसेलर तीच घड्याळ रिटेलरला 300 रुपयाला विकतो. रिटेलर तीच घड्याळ कस्टमरला 400 रुपयाला विकतो. प्रत्येक स्टेजला जीएसटीचा दर 12% आहे. तर एकूण जीएसटी कशी काढतात ते आपण खालील फ्लोचार्ट नुसार पाहणार आहोत. This is the flowchart to find GST at every stage. First stage, manufacturer sold a watch to wholesaler at rupees 200. This is the 200. In this first stage,
The price of watch is at 200. Of GST 12%. To find GST, 200 multiplied 12% is equal to 200 upon 12 upon 100. 2 to 0 get cancelled. 2 multiplied 12 is equal to 24. 24 GST collect wholesaler to paid manufacturer to government GST paid 24 rupees. पहिल्या स्टेजला मॅन्युफॅक्चर जे उत्पादक ती घडी 200 रुपयाला होलसेलरला विकतो तेव्हा 200 रुपयावर 12% GST आकारले जाते. मॅन्युफॅक्चर काय करतो, ती GST होलसेलर कडून घेतो आणि गव्हर्नमेंटला पेड करतो. ती GST पेड म्हणजे किती आहे, 24 रुपीज आहे. सेकंड स्टेज, wholesaler sold the same watch to retailer at rupees 300. होलसेलर तीच घड्याळ रिटेलरला 300 रुपयाला विकतो तेव्हा होलसेलर रिटेलर कडून 300 रुपयावर 12% GST आकारतो. 300 multiplied 12%, 300 multiplied 12 upon 100, 2 to 0 get cancelled, 12 into 3 is a 36. At this second stage, in a first stage GST paid 24 rupees, in a second stage paid GST is a 36. Here 36 minus 24 is equal to 12 rupees. 12 rupees paid wholesaler to the government, collect from retailer 12 rupees. दुसऱ्या स्टेजला होलसेलर ती घडी रिटेलरला विकताना रिटेलर कडून 12% दराने GST आकारतो. पहिल्या स्टेजमध्ये GST आलेली, दुसऱ्या स्टेजमध्ये GST आलेली आहे, त्यांच्यामधील फरक 12 रुपये आहे. हे 12 रुपये गव्हर्नमेंटला होलसेलर पेड करतो. At the third stage, same watch sold retailer to customer at rupees 400. तिसऱ्या स्टेजला रिटेलर तीच घडी कस्टमरला 400 रुपयाला विकतो तेव्हा रिटेलर कस्टमर कडून 400 रुपयावर 12% GST आकारतो. 12% of 400 is equal to 48 rupees. ही 48 रुपीज GST रिटेलर कस्टमर कडून घेतो आणि मग दुसऱ्या स्टेजमध्ये आलेली GST आणि तिसऱ्या स्टेजमध्ये आलेली GST यांच्यामधला फरक 48 minus 36 is equal to 12. हे 12 रुपीज रिटेलर पुन्हा गव्हर्नमेंटला भरतो. म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये GST पेड 24 रुपीज, सेकंड स्टेजमध्ये GST पेड 12 रुपीज आणि थर्ड स्टेजमध्ये GST पेड 12 रुपीज. या तिघांची बेरीज 24 plus 12 plus 12 is equal to 48. टोटल GST पेड 48 रुपीज टू गव्हर्नमेंट. मग 48 रुपीज एवढी GST गव्हर्नमेंटला पेड करताना त्यातले 50% 24 रुपीज CGST केंद्र सरकारला आणि 24 रुपीज राज्य सरकारला SGST अशा पद्धतीने GST ह्या ट्रेडिंग चेन मध्ये आकारली जाते. At the end of customer paid rupees 400 is the price of watch and 48 is the GST, that is 448 rupees customer paid to the government. In this trading chain from manufacturer, wholesaler, retailer, total GST collect from the customer. In this way, to find GST and amount paid by the customer to the retailer, retailer paid GST and amount to the wholesaler, wholesaler paid GST and amount to the manufacturers. In this way, to find GST in a trading chain. Let's remember, लक्षात ठेवा, trading between GSTIN holders is known as business to business. तर GSTIN नंबर हा ग्राहकाला नसतो. जो व्यापार करतात उत्पादकाकडून घाऊक व्यापारी, घाऊक व्यापाऱ्याकडून छोटा व्यापारी,
यांना GSTIN नंबर असतो. मग GSTIN नंबर असणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये, दोन व्यापारामध्ये जेव्हा व्यवहार होतो तेव्हा त्याला बिझनेस टू बिझनेस असं म्हणतात. इन अ शॉर्ट, B2B, बिझनेस टू बिझनेस. आणि ट्रेडिंग बिटवीन GSTIN होल्डर अँड कस्टमर इज नोन ॲज बिझनेस टू कस्टमर. आणि जेव्हा GSTIN होल्डर एखादी वस्तू ग्राहकाला विकतो तेव्हा त्यांच्यामध्ये झालेला व्यवहार हा बिझनेस टू कस्टमर असतो. त्याला इन शॉर्ट मध्ये B2C असे म्हणतात. इन दिस टेबल, to paid GST to the government by trading at each stage. In a first stage, by the manufacturer, 24 rupees GST paid, 12 rupees of CGST and 12 rupees of SGST paid to the government. By the wholesaler, 12 rupees GST paid to the government, 6 rupees of CGST and 6 rupees of SGST. And by the retailer to paid the GST rupees 12 to the government, 6 rupees of CGST and 6 rupees of SGST. Total GST is at 12, 24 rupees of CGST plus 24 rupees of SGST. Total GST paid to the government rupees 48. In this way, to collect and paid GST to the government in every stage. GST payable in a trading chain. Input tax. What is meant by input tax? GST is levied and collected at every stage of a trading from manufacturer to customer. When trader pay GST at the time of purchase, it is called input tax. GST प्रत्येक स्टेजला, उत्पादक ते ग्राहक या प्रत्येक स्टेजला GST गोळा केली जाते. इनपुट टॅक्स म्हणजे काय? ट्रेडर पे GST ॲट द टाइम ऑफ परचेस. वस्तू खरेदी करताना व्यापाऱ्याने आकारलेला GST म्हणजे इनपुट टॅक्स. फ्रॉम फ्लो चार्ट, manufacturer sold watch at rupees 200 to the wholesaler. Wholesaler purchased watch at rupees 200 and paid GST 24 rupees. 24 rupees at first stage is the input tax. Output tax. Trader collect GST at the time of sale, which is called output tax. वस्तू व्यापारी विकताना गोळा केलेला GST म्हणजे आउटपुट टॅक्स. Wholesaler sold watch to retailer at rupees 300 and collect GST 36 rupees. 36 rupees is the output tax. पहा, इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स याच्यामधला फरक लक्षात घ्या. मॅन्युफॅक्चर म्हणजे उत्पादक. उत्पादकाने घडी 200 रुपयाला होलसेलरला विकली. विकतय कोण? मॅन्युफॅक्चर. घेतय कोण? होलसेलर. बरोबर आहे. परचेस म्हणजे विकत घेताना आणि सेल म्हणजे विकताना. होलसेलर ती घडी 200 रुपयाला विकत घेतो म्हणजे परचेस करतो, तेव्हा 12% GST आकारतो. मग होलसेलर 200 रुपयाला घडी विकत घेताना 24 रुपये GST पेड करतो. म्हणजे वस्तू विकत घेताना GST किती आहे?
₹24 त्याला इनपुट टॅक्स म्हणायचं. आता पहा, होलसेलर तीच घडी ₹300 रिटेलरला विकतो. पहा, विकतय कोण? होलसेलर विकतोय. घेतय कोण? रिटेलर घेतोय. म्हणजे विकताना ₹300 12% म्हणजे 12 ₹36 हा झाला आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स याच्यामधला फरक म्हणजे जीएसटी गव्हर्नमेंटला पेड करावी लागते. मग सेकंड स्टेजला आपण जीएसटी पेड करताना 36 मायनस 24 केले होते. त्यामध्ये ₹12 आले आणि आपण ₹12 गव्हर्नमेंटला दिले. जीएसटी काढताना इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स खूप महत्वाचा आहे. Input tax credit ITC means GST payable. At the time of paying GST to the government, a trader deducts the input tax from the output tax and pays the remaining tax. This deduction of input tax is called input tax credit. आता आउटपुट टॅक्सची जी रक्कम आहे त्या रकमेतून इनपुट टॅक्स जर वजा केला, यांच्यामधला जो फरक येतो तो फरक आपण गव्हर्नमेंटला भरतो. म्हणजेच तो काय असतो? जीएसटी पेबल असतो किंवा ती जीएसटी गव्हर्नमेंटला भरावी लागते. हिअर जीएसटी पेबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आयटीसी म्हणजेच इनपुट टॅक्स. ओके, इन अ शॉर्ट, थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, while paying taxes to the government is traded in the trading chain, subtract the tax paid at the time of purchase from the tax collected at the time of sale and pays the remaining tax. म्हणजे व्यापार साखळीमध्ये वस्तू विकत घेताना मिळालेला टॅक्स आणि वस्तू विकताना मिळालेला टॅक्स दोघांचा जर फरक केला तो जो फरक येईल तो फरक गव्हर्नमेंटला जीएसटी म्हणून भरावा लागतो. आउटपुट टॅक्स, टॅक्स कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल, विक्री करताना जमा केलेला टॅक्स म्हणजे आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स, टॅक्स पेड ॲट द टाइम ऑफ परचेस, वस्तू विकत घेताना दिलेला टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स. First problem, Mr. Rohit is a trader. He paid GST of rupees 6,500 at the time of purchase. He collect GST of rupees 800 at the time of sale. Find his input tax and output tax. What is his input tax credit? Find his payable. Hence find the payable CGST and payable HGST. Meaning of this problem, मिस्टर रोहित हे एक व्यापारी आहेत. त्यांनी वस्तू खरेदी करताना ₹6,500 जीएसटी भरलेली आहे आणि वस्तू विकताना ₹8,000 जीएसटी गोळा केलेली आहे. तर इनपुट टॅक्स किती आहे, आउटपुट टॅक्स किती आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे, टोटल जीएसटी किती, सीजीएसटी आणि एचजीएसटी जीएसटी किती पेएबल केलेले आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, मिस्टर रोहित पेएबल जीएसटी मीन्स जीएसटी टू बी पेड ॲट द गव्हर्नमेंट बाय मिस्टर रोहित. जीएसटी पेएबल म्हणजे मिस्टर रोहितने गव्हर्नमेंटला किती रक्कम जीएसटी म्हणून दिलेली आहे ती रक्कम. आउटपुट टॅक्स, टॅक्स कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल, वस्तू विकताना गोळा केलेला टॅक्स म्हणजे आउटपुट टॅक्स किती आहे. ही कलेक्ट जीएसटी ऑफ रुपीज 8,000 ॲट द टाइम ऑफ सेल म्हणजे आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स, टॅक्स पेड ॲट द टाइम ऑफ परचेस, इनपुट टॅक्स म्हणजे वस्तू विकत घेताना दिलेला टॅक्स. मिस्टर रोहित ही पेड जीएसटी ऑफ रुपीज 6,500 ॲट द टाइम ऑफ परचेस म्हणजेच इनपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 6,500. इनपुट टॅक्स मिळाला, आउटपुट टॅक्स सुद्धा मिळालेला आहे. व्हॉट इज द इनपुट टॅक्स क्रेडिट? ITC is the input tax credit.
that is input tax amount rupees 6,500. GST payable. GST payable is the output tax minus ITC. Output tax 8,000 minus input tax 6,500. Then we get 1,500 is the GST payable, Mr. Rohit, to government. Number 4, find the payable CGST and payable HGST. Payable CGST is equal to payable HGST is the half of payable GST. 1,500 upon 2 is equal to rupees 750 is the amount of payable GST, and payable HGST is equal to rupees 750. Second problem, Mr. J Chemicals purchase a liquid soap having taxable value rupees 8,000 and sold it to the consumer for the taxable value of rupees 10,000. A rate of GST is 18%. Find CGST and HGST payable by Mr. J Chemicals. Meaning of this problem, Mr. J ने लिक्विड सोप तयार करण्यासाठी केमिकल्स 8,000 रुपये करपात्र रकमेने खरेदी केले आणि तेच ग्राहकाला करपात्र रक्कम 10,000 रुपयांनी विकले. रेट ऑफ जीएसटी 18%. जीएसटीचा दर 18% आहे, तर सीजीएसटी आणि एचजीएसटी पेबल काढायची आहे. या उदाहरणामध्ये वस्तू विकत घेताना टॅक्सेबल व्हॅल्यू आणि वस्तू विकताना टॅक्सेबल व्हॅल्यू आणि जीएसटीचा दर दिलेला आहे. आपला इनपुट टॅक्स काढावा लागेल, आउटपुट टॅक्स काढावा लागेल, नंतर जीएसटी पेबल काढावी लागेल. इनपुट टॅक्स ॲट परचेस, टॅक्सेबल व्हॅल्यू मल्टिप्लाय रेट ऑफ जीएसटी. पहा, वस्तू विकत घेताना टॅक्सेबल व्हॅल्यू आणि त्याचा जीएसटी दर, म्हणजे इनपुट टॅक्स इज इक्वल टू taxable value multiply rate of GST. Taxable value is 8,000 multiply GST is 18%. 18 upon 100, 20 get cancel. 80 multiply 18, then we get rupees 1,440. This is the input tax, that is ITC is equal to 1,440 rupees. Output tax to find at time sale. वस्तू विक्री करताना गोळा केलेला टॅक्स म्हणजे आउटपुट टॅक्स, तो फाइंड आउट करताना आउटपुट टॅक्स ॲट टाइम सेल इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू मल्टिप्लाय रेट ऑफ जीएसटी. वस्तू विकताना टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 10,000 मल्टिप्लाय जीएसटीचा दर. 10,000 मल्टिप्लाय 80% इज इक्वल टू 10,000 मल्टिप्लाय 80 अपॉन 100. 20 get cancel. Here 100 multiply 18 is equal to 1,800. Output tax is equal to rupees 1,800. GST payable is equal to output tax minus ITC. ITC is the input tax. 1,800 minus 1,440 is equal to rupees 360 rupees is the GST payable by Mr. J. To find the CGST and HGST payable amount, payable of CGST is equal to payable of HGST is the same. It is the half of GST. Payable GST upon 2, 360 upon 2 is equal to rupees 180. Payable CGST is equal to rupees 180 and payable HGST is equal to rupees 180. Problem number 3. Mr. J Chemicals purchase
a liquid soap of 8,000. तोच प्रॉब्लेम आहे का? Mr. J Chemicals purchased a liquid soap of for rupees 8,000 with GST and sold to the consumer for rupees 10,000 with GST. A rate of GST is 18%. Find the amount of CGST and HGST to be paid by J Chemicals. Mr. J ने लिक्विड सोप खरेदी करताना जीएसटी सह रक्कम 8,000 रुपये दिली आणि तेच लिक्विड विकताना जीएसटी सह रक्कम 10,000 रुपये घेतली, त्यावर 18% दर असेल तर सीजीएसटी आणि एचजीएसटी किती? टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी, taxable value plus GST means total value. If the taxable value of liquid soap is rupees 100, then the total value of rupees 118. समजा आपण टॅक्सेबल व्हॅल्यू 100 रुपये असेल, त्याची टोटल व्हॅल्यू 18% दर म्हणजे 18 रुपये वाढतील, म्हणजे 118 रुपये होतील. The ratio of taxable value upon total value is remain constant. Number 1, for total value of rupees 100 and for total value of rupees 8,000, let the taxable value of rupees X. 8,000 रुपये टोटल व्हॅल्यू असेल तर त्यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू आपण X कन्सिडर करूया. X upon 8,000 is equal to 100 upon 118. Cross multiplication X multiply 118 is equal to 8,000 multiply 100. X is equal to 118 goes on RHS side, then we get divide. 8,000 multiply 100 upon 118 is equal to 6,779.66. This is the taxable value. GST paid at the time of purchase is equal to 8,000 minus 6,779.66. Then we get 1,220.30 rupees. This is the GST paid at the time of purchase. This is the input tax. ITC is equal to 1,220.34. When total value of rupees 10,000, then their taxable value we have to consider Y. At the time of sale, विक्री करताना टोटल व्हॅल्यू 10,000 दिलेली आहे. टोटल व्हॅल्यू 10,000 मध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू आपण Y कन्सिडर करूया. Y upon 10,000 is equal to 100 upon 118. Cross multiplication Y multiply 118 is equal to 10,000 multiply 100. 118 goes down RHS side, then we get divide. Therefore, Y is equal to 8,474.58. Y is equal to 8,474.58. GST paid at the time of sale. Total value 10,000 minus 8,474.58. 1,525.42. This is the output tax, rupees 1,525.42. GST payable is equal to output tax minus input tax, that is ITC. Output tax is a 1,525.42 minus 1,220.34. Then we get rupees 305.08. This is the GST payable. HGST and CGST is the same. The payable value of HGST and CGST is the half of payable value of GST upon 2. 3.5 minus 0.8 upon 2 is 152.54. Amount of CGST to paid by J Chemical rupees 152.34
and the amount of SGST to paid by J Chemicals rupees 152.34. Today's homework, first problem, Chetna store paid total GST of rupees 1,500,000 at the time of sale during 1st of July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by Chetna store. परत एकदा प्रॉब्लेम. Chetna store paid total GST of rupees 1,500,000 at the time of purchase and collected GST rupees 1,22,500 at the time of sale during 1st of July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by Chetna store. And second problem for homework, Nazma is proprietor of firm register under GST. She has paid GST of rupees 12,500 on purchase and collected rupees 14,750 on a sale. What is the amount of ITC to be claimed? What is the amount of GST payable?